हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला आपल्या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण घर बसल्या शिका कराटे वॉर्मअप पार्ट 2 पाहणार आहोत. तर चला आजचा वॉर्मअप आपण चालू करूया, म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे राहिलेला वॉर्मअप शिकाल. ओके, लेट्स गो स्टार्ट. आता आपण करतोय सेम तर आता आपण किबागशीमध्ये होतो. आता आपल्याला एक पाय सरळ करायचा आहे आणि त्या गुडघ्यावर आणि पाठच्या पायावर असा समतोल जसा बॅलन्स तुम्हाला घेता येईल तसं घ्यायचं आहे. मागची टाच ही उचलायची आहे आणि पुढच्या गुडघ्यांवर हातावर जो हात ठेवून तुम्हाला 1-2 वेळा काउंट करायचे आहे. सेम चेंज पाय करायचा आहे, दुसरा पाय घ्यायचा आहे अदर साईड आणि सेम पोझिशन पाठीमागचा पाय उचलून तुम्हाला गुडघ्यावर हात ठेवून बॅलन्स करायचा आहे. ओके, आता सेम तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे स्टार्ट करायचं आहे. आता जसं व्हिडिओ दाखवलं आहे की 4 टाईम केलेलं आहे, तर तुम्ही 4 टाईम 5 टाईम 6 टाईम असं करू शकता. तसं काही नाही आहे, म्हणजे आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि सुरुवातीला तुम्हाला जमेल तसंच व्यायाम करा. व्यायाम करायला जाऊ नका. साईड सेटअप प्रोसेसमध्ये काय असतं, पाय नंतर घेतो आपण आणि आता हा पाय सरळ ठेवून आपल्याला खाली जायचं आहे. हा पाय सरळ घ्यायचा आहे. ओके, म्हणून आपल्याला खाली जायचं आहे. ओके, स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. ओके, आता आपण रिलॅक्स होऊन स्लोली आता आपण जम्प्स करायला स्टार्ट करतो आहे. वॉक करायला सुरुवातीला स्लोली वॉक करतो आहे आपण. नंतर मग आपल्याला पायाची मुवमेंट थोडं स्पीड वाढवायचं आहे. बट ओके, स्टार्ट. स्पीडला वॉक करत असताना आता आपल्याला साईड टू साईड आपण हे करणार आहोत. पायात अंतर घेऊन साईड टू साईड जम्प करणार आहोत. ओके ओके, 1 2 3 4 5 6. परत पुढे मागे. ओके, येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, जम्प 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 जम्प. ओके, येस येस येस. आता आपल्याला नी म्हणजे गुडघे हे आपल्याला हातांना टच करायचे आहेत. जसं जमेल तसं करा तुम्ही. गुडघे स्लोली, यात जास्त धावायची काही गरज नाही आहे. बॅक टू बॅक पाठीमागचे पाठीमागचा भाग हा आपल्याला बॅक साईडला हे करायचं आहे. ओके, येस. आता बघा, आता आपण काय करतो, पायाचा पंजा आहे ना त्याचा व्यायाम चालू केला आहे. तर मग त्यात तुम्ही पुढे मागे बोटं थोडी हलवायची, राऊंड करायचा. परत एका बाजूने राऊंड झाल्यावर दुसऱ्या बाजूने राऊंड करायचा. ओके, गोल सर्कल करतो आहे आपण एका पायाचा. सेम अदर लेग, सेम पोझिशन अँड सेम टेक्निक. येस, तुम्ही पाय वरती खालती करू शकता. वरती खालती करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बोटं थोडी हलवून बघायचे. नंतर मग राऊंड, राईट टू लेफ्ट अँड लेफ्ट टू राईट, असा आपल्याला व्यायाम करायचा आहे. ओके, आता यानंतर आपल्याला कमरेचा व्यायाम करायचा आहे. तर कमरेला आपल्याला गोल राऊंडमध्ये फिरवायचं आहे. एकदा राईट टू लेफ्ट. ओके ओके, राऊंड 1 2 3. पूर्ण कंबर आपलं शरीर हे हल्लं तरी काय नाही. नंतर लेफ्ट टू राईट, असं आपल्याला व्यायाम करायचा आहे. येस, 2
3 4 5. ओके. आता पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे, तर दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला गुडघ्यांवर हात ठेवून थोडंसं बेंड होऊन गुडघ्यांचा व्यायाम सुरू केला आहे आपण, की इच नी सान सी आपण राऊंड करतो आहे. ओके. सेम दुसऱ्या साईडला करतो आहे. ओके. 3 4 5. आता आपल्याला खाली बसायचं आहे, म्हणजेच बघा मी गुडघ्यावर एक प्रकारे उभी राहिलेली आहे. त्याच्यानंतर स्लोली पाठीमागे बसलेली आहे, म्हणजे समजून जा की आपण वज्रासनामध्ये जसं बसतो त्या टाईपमध्ये आपल्याला बसायचं आहे. शांतपणे बसून पाठीचा कणा ताठ ठेवून डोळे बंद करून तुम्हाला श्वासांवर नियंत्रण थोडं करायचं आहे. थोडे काही सेकंद तुम्हाला श्वासांवर नियंत्रण करायचं आहे. श्वास आतमध्ये घेऊन बाहेर सोडायचं आहे. ब्रीद इन ब्रीद आऊट हे चालू ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. नंतर काय करणार आहोत आपण, तर सरळ पाय लांब करणार आहोत. दोन्ही पाय लांब करून पायाची बोटे हे आपल्याला थोडी पुढे मागे, आपले पाय जसं आपण उभ्याने केलं, उभं राहून मगाशी व्यायाम केला तसंच सेम बसून करायचं आपल्याला. थोडं पायाचं पंजे आहेत ते पुढे मागे, थोडी बोटं हलवायची आहेत. त्याचप्रमाणे थोडं साईड टू साईड पायांना हलवायचं आहे, पायाच्या तळव्यांना पायाच्या पंजांना हलवायचं आहे. आणि मग आपण आता आपलं डोकं हे आपल्या गुडघ्यांना टच करणार आहोत 5 टाईम्स. 1 2 3 4 5. ओके. नंतर आपला उजवा पाय हा जवळ घेऊन आपल्या फोल्ड केलेल्या पायाला, पायाच्या गुडघ्याला आणि आपल्या समोर जो सरळ पाय आहे त्याच्या गुडघ्याला 1 काउंटला 2 स्ट्राईक झाले पाहिजेत. म्हणजेच बघा 2 3 4 5. ओके. सेम लेग चेंज. लेफ्ट लेग आपण फोल्ड केलेला आहे. आता आपल्याला सेम करायचं आहे. 1 2 3 4 5. ओके. पाय सरळ करा. आता आपल्याला दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, हाताने पकडायचं आहे पायाला आणि आपल्याला बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसायचं आहे. आणि बटरफ्लायसारखं दोन्ही गुडघे हे दोन्ही हातांनी पुढच्या पंजांना धरून दोन्ही गुडघे हे आपल्याला हलवायचे आहेत, म्हणजे बटरफ्लाय पोझिशन म्हणतात त्याला. तर ती आपण केलेली आहे. ओके. हे तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं सुद्धा करू शकता, त्याहून जास्त करू शकता. इझी आहे आणि याने आपले व्यायाम खूप छान होतो आहे. आता आपण सिटअप्स करतो आहे. आपण हे सिटअप्स 10 काउंट्स करणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 9 10. चला तर मग आता आपला फुल वॉर्मअप व्हिडिओ हा रेडी झालेला आहे आणि तुम्ही आता हा फुल वॉर्मअप कशाप्रकारे केला जातो हे तुम्हाला समजल्यामुळे घरी तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करायची. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आजची कराटेची वॉर्मअपची व्हिडिओ जर आवडली असेल तर पेजला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉर मोर कराटे डिटेल्स. ओके.